प्राणस्पंदन प्रथम निर्माण होते व मग आत्मस्पंदन. आम्ही तुम्हाला जे सांगतो ते तुमच्या देहबुद्धीच्या पोषणासाठी नाही. तुम्ही आणि तुम्हाला दिसणारे जग हे वेगवेगळे नाहीत. जगातील व्यवहार पंचभूतांचा होतोय. पंचभूतात सर्व प्राणी निर्माण होतात. ही पंचभूतातली रसज्ञता आहे. ही वनस्पती दिसते ती आपल्या कायेची पूर्वज आहे. तुमची आमची उपस्थिती वनस्पतीच्या रसामुळे आहे. खगोलात काय घडते ते भूमिरूपात भरून राहते. ते वनस्पती रसातून प्राणीमात्रात येते. त्याच्या सत्वातून प्राणीमात्राला आपण असल्याची जाणीव निर्माण झाली आहे. फक्त ऐकायचे आहे. याच्यामध्ये काही इलाज करू नका. प्राणस्पंदन प्रथम निर्माण होते व मग आत्मस्पंदन. प्राणस्पंदनातून अक्षरे वाहतात. ते तुमचे मन काय म्हणेल ते तुमचे जीवित आहे. तुम्ही स्वतःला जे काही समजून वागता ती समजूत तुमची व्यक्तिपुरतीच आहे. तुम्हाला तुम्ही कळता याचा जो अनुभव आहे, या वेगळे प्रेम नाही जगात. आपणाला आपण पाहिजे म्हणून सर्व व्यवहार होतोय. पदार्थ मी नव्हे म्हणून पदार्थातील गुणही मी नव्हे हे कोणी विरोधा जाणतो. जोपर्यंत कोणताही शब्द ऐकला नव्हता, ध्वनीच ऐकला नव्हता, तेव्हा नित्य सत्य सत होते. जिथे ध्वनी आहे तिथे अहंभाव निर्माण होतो. हजेरी आहे ती बगर वाचेची आहे, पण शब्द निर्माण झाला म्हणून ते ब्रह्म. तुम्हाला बंधन आहे ते तुमच्या मनाचे आहे. जे जे काय करता त्याची खातरजमा मन घेते व त्याचा अर्थ लावीत बसते. त्याच्याने जीव पण वाढते. मरणार, स्वर्गात जाणार वगैरे मनच म्हणते. मन वेगळे करून ज्ञान आपण हे प्रगट झाले पाहिजे. मग तुम्हाला मरण नाही हे स्पष्ट होईल. ध्यानाकरता पुरसत असावी लागते. मन सांडावे लागते तरच ध्यान करता येईल. ज्ञानाच्या ध्यानात ज्या इतर गोष्टी येतात त्या मी नि माझे म्हणू नका. जागेपण आल्यावर कशाचीच गरज नसते. तसे सगुण जाणल्यावर निर्गुणाची गरज नाही. स्वहमी ज्याने जाणली त्याला स्वामी किंवा महाराज म्हणून लोक पाया पडतात. देवभक्ती करणारी पुष्कळ माणसे आहेत. आत्मभक्ती करणारा विरुळा. फक्त आपल्याला जाणणे तिथे दुसऱ्याचा संबंध नाही. केवळ अद्वैत. गुरु आज्ञा म्हणून फक्त तुम्ही असल्याच्या ज्ञानाने ध्यान करा. अहंता गुणे सर्व दुःख होते. अहंता म्हणजे मी असा आहे असे वाटणे.